two progressive waves y1 is equal to 2 sine in bracket t divided by 0.4 minus x divided by 4 bracket complete. ओके, तर या ठिकाणी y1 पहिलं इक्वेशन दिलेलं आहे. तर y1 दिलेलं आहे sin 2 पाय ब्रॅकेटमध्ये t डिवायडेड बाय 0.4 मायनस x डिवायडेड बाय 4 ब्रॅकेट कंप्लीट. आता याला कंपेअर करू आपण स्टँडर्ड इक्वेशन सोबत. ओके, बाय कंपेअरिंग विथ, तर स्टँडर्ड इक्वेशन आहे आपलं y इज इक्वल टू a sin 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल t अपॉन कॅपिटल T मायनस x अपॉन लॅम्बडा. आता याला जर कंपेअर केलं तर a भेटेल आपल्याला 1, t भेटेल 0.4 आणि लॅम्बडा भेटेल 4. पुढे and y2 is equal to sin 2 pi in bracket t divided by 0.4 plus x upon 4 superimposed to form standing wave. हे दोन्ही एकत्र होणार आणि स्टँडिंग वेव्ह तयार होणार. मग y2 चं इक्वेशन आपण राईट करू. y2 is equal to sin 2 pi in bracket t divided by 0.4 plus x upon 4. तर एक दोन्ही सेम वेव्ह आहे, फक्त एक चालू पॉझिटिव्ह डायरेक्शनला, दुसरं निगेटिव्हला. याला पण कंपेअर केलं तर आपलं ए भेटेल. एक्स अँड वाय आर इन एस आय यू सिस्टीम. अम्प्लिट्यूड ऑफ द पार्टिकल ॲट एक्स इज इक्वल टू 0.5 मीटर इज. ओके, तर आपल्याला एक्स दिलेला आहे 0.5 मीटर इतका दिलेला आहे. पुढे आता ब्रॅकेटमध्ये साइन 45 इज इक्वल टू कॉस 45 इज इक्वल टू 1/√2 ब्रॅकेट कंप्लीट. हा क्वेश्चन 2024ला आलेला होता. त्याचं ए ऑप्शन आहे √3 मीटर, बी ऑप्शन आहे 3√3 मीटर, सी ऑप्शन आहे √2 मीटर आणि लास्ट डी ऑप्शन आहे 2√2 मीटर. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचं करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे, तर आपण याला सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. फॉर स्टेशनरी वेव्ह किंवा स्टँडिंग वेव्ह तुम्ही दोन्ही बोलू शकता. फॉर स्टेशनरी वेव्ह y इज इक्वल टू, आपण या दोघांचे काय करणार ॲडिशन, y1 प्लस y2. मग y इज इक्वल टू आपल्याला भेटेल साइन 2 पाय, त्याच्या टाकून देऊ साइन 2 पाय इन ब्रॅकेट t डिवायडेड बाय 0.4 मायनस x डिवायडेड बाय 4 प्लस y2च्या जागी टाका साइन 2 पाय in bracket small t divided by 0.4 plus x upon 4. तर या ठिकाणी आपण एक फॉर्म्युला या ठिकाणी यूज करून टाकू साइन a प्लस साइन बीचा. ओके, तर फॉर्म्युला या ठिकाणी राईट करतो साइन a प्लस b आणि दुसरं साइन a मायनस b. याचा फॉर्म्युला यूज करू साइन ए प्लस बी प्लस साइन ए मायनस बी. याचा फॉर्म्युला आहे 2 साइन ए इंटू कॉस बी, 2 साइन ए इंटू कॉस बी. मग वाय इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 2 ॲज इट इज लागेल साइन ए म्हणजे काय 2 पाय स्मॉल टी अपॉन 0.4. ओके, याला मी रेड कलरमध्ये मार्क केलेलं आहे. ते लिहून टाका 2 पाय टी डिवायडेड बाय 0.4 इंटू कॉस बी. आता बी जर घेतला तर तो आहे 2 पाय पण घ्यायचा आणि x/4 पण घ्यायचा. ओके, तर हे दोन्ही टर्म घ्यावं लागेल. बरं, रेड कलरमध्ये केलेले मी. मग 2 पाय x डिवायडेड बाय 4. पुढे आता 2 ॲम्प्लिट्यूड आहे आणि याला आपण काय करू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड या ठिकाणी काय करणार तर कन्सिडर करणार. हिअर आर इज इक्वल टू रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड, आर कन्सिडर करू. रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड तो आरने रिप्रेझेंट करणार इज.
तर आर इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला 2 cos 2 पाय x डिवायडेड बाय 4. मग त्याच्यात व्हॅल्यू टाकून देऊ. मग आर इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल, पुट एक्सची व्हॅल्यू किती येतात 0.5, ते आपण याच्यात पुट करून टाकू. इथे दिलेली एक्सची व्हॅल्यू, ठीक आहे, ती पुट करून टाकू. मग आर इज इक्वल टू आपल्याला भेटेल, देअरफॉर आर इज इक्वल टू 2 cos 2 पाय तसाच लिहिणार, एक्सच्या जागी टाकणार 0.5 डिवायडेड बाय 4. 2 5 जागी झाला 10 म्हणजे पाय डिवायडेड बाय 4 येईल. मग आर इज इक्वल टू काय आला 2 cos पाय बाय 4. cos पाय बाय 4ची व्हॅल्यू असते 1/√2. मग 2 × 1/√2 ते दिलेली आहे ऑलरेडी आपल्याला, आणि तशी आपल्याला माहिती पण आहे, ठीक आहे. मग ते टाकून देऊ आपण 2 × 1/√2. आता 2ला कसं लिहिता येईल, √2 × √2 डिवायडेड बाय √2. एक √2 का येणार आहे, कॅन्सल. ओके. मग आर इज इक्वल टू आपल्याला काय भेटेल, तर फक्त √2 भेटेल. रिझल्ट अँप्लिट्यूड किती भेटला, √2. आणि हेच आपल्या क्वेश्चनचं काय असणार, करेक्ट आन्सर असेल. ओके. मग मॅक्झिमम म्हणजेच रिझल्टंट अँप्लिट्यूड जो आहे तो किती असणार, तर त्याचं √2 इतकं असेल. मग या ठिकाणी ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी